नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इडुकोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी प्रियंका तुमच्याकरिता घेऊन आले आहे पुन्हा एकदा छान अशी एक भरती अपडेट। ही एक प्रकारे सरकारी भरती असणार आहे। या भरतीमध्ये कुठल्या प्रकारची पदं असणार आहेत, पदसंख्या काय, लागणारी शैक्षणिक पात्रता किती असणार आहे, या बाबतीतली संपूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून ज्या अशा भरती बाबतीतल्या अपडेट असतील त्यांचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल। बघा मित्रांनो, या भरतीमध्ये जर पदांचा विचार केला तर विविध पदांकरिता ही भरती निघालेली आहे। यामध्ये जी पदसंख्या आहे ती बघा 7951 इतकी असणार आहे। शैक्षणिक पात्रता बघायचं झालं तर याकरिता आपण जाहिरात बघूया, कारण की विविध पदांकरिता निघालेली भरती आहे, त्यामुळे इथे सर्वच पदं मला देणं शक्य नव्हतं। त्यामुळे आपण शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता संपूर्ण जाहिरात जी आहे ती बघूया। वयोमर्यादा बघा, 18 ते 33 वर्ष वयोगट तुमचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकता। यामध्ये वेतन बघा 35,400 ते 44,900 इतकं तुमचं वेतन इथे राहणार आहे। आता बघूया इतरही काय माहिती। तर बघा, अर्ज केव्हापासून करायचा आहे तर 30 जुलै 2024 पासून ते 29 ऑगस्ट 2024 ही त्याची लास्ट डेट असणार आहे। आता बघा की निवड कशी होणार आहे तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची यामध्ये ही होणार आहे। यामध्ये फीज बघा किती पे करावी लागणार आहे तर ओपन आणि ओबीसी करता 500 रुपये, महिला व इतर करिता 250 रुपये इतकं फी तुम्हाला ही पे करावी लागेल। खाली बघा एक वेबसाईट दिली आहे, यावरती तुम्ही हे नोटिफिकेशन नक्की बघू शकता। आता बघूया ही संपूर्ण जाहिरात डिटेलमध्ये। बघा मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत जी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। बघा त्यांनी खाली दिला आहे की रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर इंजिनियर, डिपॉट मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल अँड मेटॉलॉजिकल असिस्टंट, केमिकल सुपरवायझर अँड मेटॉलॉजिकल सुपरवायझर या पदांकरिता जी ही भरती निघालेली आहे। बघा त्यांनी दिलाय की 30 जुलैपासून तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करावा लागणार आहे, तर 29 ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे। त्यांनी बघा खाली दिलाय की केमिकल सुपरवायझर आणि रिसर्च अँड मेटॉलॉजिकल सुपरवायझर रिसर्च या दोन पदांकरिता बघा लेवल 7 नुसार तुम्हाला 44,900 इतकं हे या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे। यामध्ये वयोमर्यादा बघा तर 18 ते 36 वर्ष वयोगट तुमचा असणं या ठिकाणी गरजेचं आहे। त्यांनी बघा तिथे दिला आहे की या पदांकरिता जे आहे ते आरआरबी गोरखपूरसाठी 17 पदही असणार आहेत, की ज्युनियर इंजिनियर, डिपॉट मटेरियल सुपरिटेंडंट अँड केमिकल अँड मेटॉलॉजिकल असिस्टंट या पदाकरिता बघा लेवल 6 नुसार तुम्हाला 35,400 इतकं पेमेंट या ठिकाणी मिळणार आहे। वयोमर्यादा बघा तर 18 ते 36 वर्ष वयोगट तुमचा असणं या ठिकाणी गरजेचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी की 7,934 इतकी पदसंख्या तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। खाली बघा त्यांनी दिलं आहे की कोविडमुळे या ठिकाणी त्यांनी वयामध्येही 3 वर्षाच्या अगोदरच रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। नंतर खाली काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे ते एकदा तुम्ही वाचून घ्या। आता बघूया डिटेलमध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते। बघा मित्रांनो, त्यांनी जी इंजिनिअरिंगची पदं दिलेली आहेत तर संबंधित ट्रेडमध्ये तुमचं इंजिनिअरिंग डिग्री हे त्या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे। बघा मित्रांनो, खाली त्यांनी दिलं आहे की केमिकल अँड मेटॉलॉजिकल असिस्टंट या पदाकरिता BSc हे केमिस्ट्री अँड फिजिक्स विषयासोबत तुमची डिग्री हे पूर्ण असणं गरजेचं असणार आहे। नंतर बघा त्यांनी केमिकल अँड मेटॉलॉजिकल सुपरवायझर या पदाकरिता शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर केमिकल टेक्नॉलॉजी तसेच मेटॉलॉजिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमच्याकडे डिग्री असणं हे आवश्यक असणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की केमिकल सुपरवायझर रिसर्च अँड मेटॉलॉजिकल सुपरवायझर रिसर्च याकरिता जे 18 ते 36 वर्ष वयोगट लागणार आहे आणि ज्युनियर इंजिनियर, डिपॉट मटेरियल सुपरिटेंडंट अँड केमिकल मेटॉलॉजिकल असिस्टंट या पदाकरिता 18 ते 36 वर्ष वयोगट हा लागणार आहे। यामध्ये तुम्ही खाली बघू शकता की एज रिलॅक्सेशनचा हा चार्ट यांनी दिलेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या। आणि बघा एक्झाम फी किती भरावी लागणार आहे तर 500 रुपये तुम्हाला या ठिकाणी ओपन आणि ओबीसी करता, तसेच महिला, SC ST एक्स सर्व्हिसमॅन आणि ट्रान्सजेंडर याकरिता जी आहे ती 250 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी पे करावी लागणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की फीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी ही पे करावी लागणार आहे। आता बघा त्यांनी दिलं आहे की तुमचे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही या ठिकाणी घेण्यात येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 2 स्टेजमध्ये ही टेस्ट घेण्यात येणार आहे। तर फर्स्ट स्टेजमध्ये बघा तर 90 मिनिटाकरिता 100 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणार आहे। आता खाली त्यांनी सिलेबससुद्धा दिलेला आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी मॅथमॅटिक्समध्ये 30 क्वेश्चन्स हे 30 मार्क्ससाठी तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणार आहे। जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगसाठी बघा 25 क्वेश्चन हे 25 मार्क्ससाठी तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणार आहे। जनरल अवेअरनेसकरिता बघा 15 क्वेश्चन हे 15 मार्क्सकरिता तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणार आहे। जनरल सायन्समध्ये बघा 30 क्वेश्चन हे 30 मार्क्सकरिता तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणार आहे। बघा त्यांनी या ठिकाणी मिनिमम पर्सेंटेजसुद्धा दिलेले आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या। नंतरची जी एक्झाम असणार आहे बघा तर 150 क्वेश्चन हे 120 मिनिटांकरिता तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणार आहे। तर याकरिता सुद्धा त्यांनी सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की किती क्वेश्चन किती मार्क्ससाठी येणार आहे। तर जनरल अवेअरनेसकरिता जे 15 क्वेश्चन हे 15 मार्क्ससाठी तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। फिजिकल अँड केमिस्ट्रीकरिता बघा 15 क्वेश्चन हे 15 मार्क्ससाठी तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। बेसिक
बेसिक ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन बघा 10 क्वेश्चन हे 10 मार्क्ससाठी तुम्हाला या ठिकाणी येणार. बेसिक एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोलकरिता 10 क्वेश्चन हे 10 मार्क्ससाठी तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणार. आणि टेक्निकल ॲबिलिटीजकरिता बघा 100 क्वेश्चन आणि 100 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. खाली बघा त्यांनी दिलं आहे की किती पर्सेंटेज तुम्हाला असणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे. बघा खाली त्यांनी अर्ज करण्याकरिता RRB वेबसाईटची लिस्ट दिलेली आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला कुठून अर्ज हा करायचा आहे. ही आहे संपूर्ण जाहिरात. हे होते मित्रांनो आजची भरती अपडेट. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.